हाय, मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना मला हेअर स्पा करायचं आहे. तर मी कस्टमर बनून आलेले आता दीदीकडं, दीदीच्या पार्लरमध्ये. आता दीदी माझी हेअर स्पा करणार आहे. मला कशी विचारत होती काय करायचं आहे तुम्हाला. आम्हाला हेअर स्पा करायचं आहे आता. हां, ॲप्रम मी कस्टमरनीच टाकायचं, कस्टमरच घेऊन बसेल. ॲप्रम पण टेलकोम पण मी घेतला आता. हां, कसं कस्टमरला हे करता तुम्ही. तुम्हाला परफेक्ट येतं पण करता नाही तर जायची केस सगळं. तर मस्त आता हेअर स्पा लय दिवस झाले केलंच नाही मी. एकदा केलं होतं ते माझ्या हाताने स्क्रीन लावली होती. हेअर वॉश आत्ताच केलेलं आहे 2-3 दिवस झाले. त्याच्यामुळे आता फक्त स्प्रे मारून घेतोय आम्ही. मस्त एकदम स्मूथ केस होणारे माझे पण सिल्की. दीदीने असं चिमटा लावला आता म्हणते 2 गोंडे घालीत जायला भारी दिसते. खरंच का? मग तू आले का रोज? मग तू रोज मला 2 गोंडे घालून दे. कस्टमर म्हणून मी पोरगी का लहान राहिली का आता? दीदी आता एकटीच हेअर स्पा करते. जेव्हा ती एकटं पार्लर टाकेल त्याच्यामुळे तिला सवय झाली पाहिजे, आहे की नाही? एकटा कस्टमर करायची. क्रीम काय करायचं, अर्ध्या वरतून लावायची, कुठं खाली लावायची, असं 2-3 ठिकाणी लावायची, म्हणजे ती ना पूर्ण केसांमध्ये मर्ज होती. वॅक्सचे कस्टमर आलेले होते आणि त्यांचं हेअर स्पा क्लीनअप पण ते पण होतं. तर हेअर स्पाची क्रीम लावून दिली होती आम्ही आणि मम्मीनी आणि दीदीने मग ना त्यांचं वॅक्स केलं. आणि सीझन अजून चालूच आहे कारण लग्न पण चालू आहे. त्याच्यामुळे ना कस्टमर चालूच राहते पार्लरमध्ये आणि मेकअप ऑर्डर पण चालू आहे. आणि अचानक मध्ये तर सायडर मेकअप, कधी कधी ब्रायडल ऑर्डर पण आहे ना एकदम अचानक मध्ये येऊन जाते. आणि आपले पार्लरचे क्लास सुद्धा चालू आहे आणि शिवण क्लासेस पण चालू आहे. तुम्ही जर जवळ असेल तर नक्की जॉईन करा. आपलं शॉप चासनळीला आहे. मी बसली आता ब्लाऊज शिवायला. किती दिवसानंतर बसली का? लय दिवसानंतर बसली ब्लाऊज शिवायला. हा ना, 15 दिवस झाले. कारण पार्लरचे कस्टमर मेकअप ऑर्डर चालू त्याच्यामुळे कालच नवरीचं आहे ना बसता आलं. एवढे ब्लाऊज आणि ते आले इकडं कॅरेटमध्ये ब्लाऊज आहे. आता सगळे कामं पूर्ण करावं लागेल. कस्टमर पण चालू. आता शिवशी नाही वाटत मध्ये गॅप द्यायला ना दीदी, शिवशीच नाही वाटत. आता हे नवरीचे ब्लाऊज आहे त्यांना आरी वर्क पण आहे, मला ते पण करायचे. आता ज्या साड्यांना पिको फॉल बाकी आहे ना त्यांना फॉल आणि ते आणून ते करून घेते उद्या. फक्त पिको आहे ना मग उद्याचा ऑर्डरचं काय नियोजन? उद्या ऑर्डर ऑर्डर भारी अँटिक ऑर्डर देते. इतक्यात फोन करते, इतक्यात म्हणते आमचं हे वारलं ते वारलं, आणि इतक्यात म्हणते लग्न आहे, परत फोन करते, परत म्हणते लग्न नाही. काय समजायचं आम्ही नेमकी कसं जायचं ऑर्डरला तेच कळणार. त्यांना दुसरी कमी पैशात भेटले असं म्हणून नाटकं करते आणि डायरेक्ट हे वारलं ते वारलं सांगून ते तर जाऊ दे, पण आपण त्यांना बळजबरी नव्हती केली ना आम्हाला ऑर्डर द्या असं. आणि एकदा ॲडव्हान्स दिले होतो, परत कसं काय ॲडव्हान्स कशासाठी घेतलेला राहतो? ॲडव्हान्स आपली ऑर्डर कन्फर्म आहे त्याच्यासाठीच ऑर्डर. त्याच्यामुळे आपण दुसरी ऑर्डर पण घेतो नाही ना आपण. आली तरी ती ऑर्डर घ्यावं नाही लागत कारण आपण ॲडव्हान्स घेतलेला राहतो त्यांच्या ऑर्डरचा. त्यांचं असं म्हणणं आहे का आम्हाला ॲडव्हान्स परत द्या आणि आम्ही दुसरीकडे करतो. त्याच्यासाठी ते एवढे कारणं सांगू राहिले, आमचं हे वारलं ते वारलं, लग्न कॅन्सल झालं. परत म्हणते फोन करते, परत म्हणते आई आई. हां, असं कसं होऊ शकतं? 5 मिनिटात लगेच फोन येतो. पण मग असं खोटं नाही हो, विचार करून ऑर्डर द्यायची देताना. आमचा पण खूप वेळ जातो ऑर्डर घ्यायला आल्यावर. 2-1 तास निघून जातात ते ठरवतात. किती डोकं लावावं लागत? कम्प्लीट 1-2 तास जातो ऑर्डरला आल्यावर. इतकं बिझी घालते. हा ब्लाऊज थोडंच राहिलं ना आता.
आमचे बसल्या बसल्या ना असे उद्योग चालू आहे. ते नेल्स ना आता हा मस्त आहे ना ग, 15 दिवस चालले ना करून. त्याच्यामुळे ते असे पाठीमागून उचकले होते कारण ते नखं वाढले ना त्याच्यामुळं. त्याच्यामध्ये केस अडका त्या काय, त्याच्यामुळे ना हेअर वॉश नाही करता येत मला कस्टमरचा पण. त्याच्यामुळे आम्ही ते नेल्स ना काढू राहिलो. आता 2 काढले. त्या दिवशी अंगठ्याचं काढलं होतं आम्ही. दीदीचे प्रयत्न चालले ते काय मेनिकेअर पेडिकेअरचं सामान आहे ते चालू आहे काढायचं. हे सामान सापडव ते सापडव, काहीतरी टाईमपास आपला. कोणतं काढत होतो आता? ते काढत होते ना, हे नाही निघत बारीक काम करायचं काम बारीक. तसं नाही, मग आधी आपण कापून घेत राहतो लाईक. वाजले 7:30 आणि मी बनवते स्वयंपाक. मम्मी ना बाहेर गेलेली, दादून मम्मी थोडंसं काम होतं तर तिकडं. आता मी स्वयंपाक बनवते. इकडे ना कढीची तयारी केली आहे आणि इकडे ना भेंडी पण बनवली माझ्यासाठी, कारण मला ना कढी नाही आवडत त्याच्यामुळं. आणि मी कढी ना इतक्या दिवसातून ना अशी एकटी बनवते, पण काय माहिती कशी होती आता, बरोबर होती का काय माहिती. तर मी लय दिवसातून बनवते त्याच्यामुळे, नाही तर दरवेळेस मम्मीच बनवते कढी. तर आता कितीतरी वर्षातून मी कढी बनवते. तर मी लय दिवस झाले तेव्हापासून कढीच बनवली नाही. डाळीच्या पिठामध्ये ना मी दही टाकलं आहे, तर काय माहिती आता कशी होती. तर मी कढीला फोडणी देते. फायनली मी कढीला फोडणी दिली आता. आणि भेंडी पण, आणि मला ना अशी डागलेली भेंडी खूप जास्त आवडते त्याच्यामुळे मी आता थोडीशी डागून देणार आहे. आणि कढीला पण मोकळी येते आता मस्त.